नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात सगळेजण? मी संध्या सपरे, यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला जर माझे कार्यक्रम आवडत असतील तर तुम्ही कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे पंचकोश विवेक किंवा पंचकोश विचार. त्यासाठी तैत्तरीय उपनिषदाचा आधार मी घेतलेला आहे. तैत्तरीय उपनिषद हे कृष्ण यजुर्वेद यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. यजुर्वेदाचे 2 भाग पडतात, एक कृष्ण यजुर्वेद आणि एक शुक्ल यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेदामध्ये मंत्र आहेत, त्याची संहिता आहे, आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये मंत्रांबद्दल स्पष्टीकरण आहे, विधी आहे, असा तो फरक आहे. तर तैत्तरीय उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्याच्या शरीराचा आणि मनाचा अतिशय वेगळ्या पद्धतीनं त्याने विचार केला आहे आणि त्याची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर ते असं म्हणतात की ही जी मांडणी केलेली आहे शरीराची, ते कशी आहे, तर आपलं शरीर हे बाह्य स्थूल शरीर हे पहिलं अन्नमय कोश म्हणून त्याला म्हटलं जातं, आणि त्या कोशाच्या अंतर्गत अजून 4 आतल्या आत असे जाणारे 4 सूक्ष्म कोश आहेत. अशा प्रकारे शरीराच्या रचनेची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि त्यापुढे ते जाऊन असं म्हणतात की परमतत्व जर जाणून घ्यायचं असेल तर या पंचकोशांच्या अतीत आपल्याला जावं लागेल, कारण हे पंचकोश म्हणजे आत्मतत्व नाही. तर आता आपण पंचकोशांकडे वळूया. पहिला जो कोश आहे तो स्थूल शरीराचा म्हणजे अन्नमय कोशाचा पहिला भाग येतो. जगतामध्ये प्रत्येक प्राणी, प्रत्येक जण हा अन्नामुळे निर्माण होतो, अन्नामुळे तो विकसित होतो आणि अंती अन्नामध्येच तो विसर्जित होतो. मातीचा घडा ज्याप्रमाणे मातीपासून बनलेला असतो, मातीमध्येच तो राहतो आणि अंती मातीमध्येच त्याचं विसर्जन होतं. त्याचप्रमाणे मनुष्याचं जे शरीर आहे ते अन्नापासून बनलेलं असतं, अन्नामुळे ते विकसित होतं आणि शेवटी जेव्हा शरीराचा नाश होतो तेव्हा ते पृथ्वीमध्ये म्हणजे माती तत्वामध्ये म्हणजेच पर्यायानं अन्नामध्ये ते विसर्जित होतं. हा आपलं स्थूल शरीर किंवा अन्नमय कोश कसं आहे, तर ते अन्नाने बनलेलं आहे. अन्न हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कुपोषणामुळे किंवा अन्नाच्या अभावी मनुष्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. पण अन्नमय कोश जो आहे तो आत्मतत्व मात्र होऊ शकत नाही. का? त्याची कारणं सांगितली जातात की अन्नमय कोश हा जड आहे, अचेतन आहे. म्हणजे काय, तर त्याला जी हालचाल करण्याची आणि एकंदरच जी चैतन्य शक्ती मिळते ती त्यामध्ये वसलेल्या आत्मतत्वामुळे त्याला ती प्राप्त होते. त्यामुळे ते जड आहे. तसंच शरीर हे बदलत असतं, नाही का? त्याला बऱ्याच अवस्थातून जावं लागतं. अगदी लहानपणाचं छोटंसं बाळ, तिथपासनं बालपण, मग पुढे तारुण्यावस्था, मग पुढे वृद्धत्व, अशा अनेक बदलांमधनं शरीर जात असतं. त्यामुळे ते विकारी आहे, नित्य नाही. शिवाय त्याचा नाशसुद्धा
ठरलेला आहे. कधी ना कधी अन्नमय शरीर म्हणजे स्थूल शरीराला मृत्यू येतोच येतो. या सगळ्या कारणांमुळे अन्नमय कोश हे आत्मतत्व ठरू शकत नाही. पण तरीसुद्धा अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे, विचारांमुळे आपण या स्थूल शरीराशी आसक्त झालेलो असतो. मी म्हणजे अन्नमय कोश किंवा स्थूल शरीर किंवा देह ही जी माझी दृढ भावना तयार होते, ती आसक्ती जी आहे ती काही केल्या कमी होत नाही. पुढे मग ग्रंथ वाचनानं, श्रवणानं, ध्यानधारणेनं, नंतर उपनिषदांच्या ज्ञानानं म्हणा, अशा अनेक गोष्टींना जेव्हा हे आत्मज्ञान येतं की मी म्हणजे शरीर नसून मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, तेव्हा त्या ज्ञानामुळं काय घडायला लागतं, तर त्यानं हजारो जन्मांचं आपलं जे संचित आहे त्याचा क्षय होतो, वासनांचा क्षय होतो आणि मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्याला सामोरं जावं लागत नाही. हे आहे अन्नमय कोशाचं वर्णन. आता त्याच्या अंतर्गतामध्ये दुसरा जो कोश येतो तो आहे प्राणमय कोश. प्राण म्हणजे हवा असा त्याचा अर्थ इथे घ्यायचा नाही आहे. प्राणमय म्हणजे काय अर्थ येतो, तर शरीराला, मनाला, बुद्धीला, कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना जी कार्यशक्ती मिळते, बरं का, प्रत्येकाला कर्म करण्यासाठी जी कर्मशक्ती मिळते ती आपल्या शरीरामध्ये खेळत राहणाऱ्या प्राणमय कोशामुळे ती आपल्याला मिळत असते. परंतु जरी इंद्रियांना, कर्मेंद्रियांना ही शक्ती मिळत असली तरीसुद्धा प्राणमय कोश हे आत्मतत्व होऊ शकत नाही. का? कारण ते दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे. तो जी कार्यशक्ती देतोय त्याचं कारण त्याच्या पाठीमागचं आत्मतत्व आहे. म्हणजेच काय, तर प्राणमय कोश हा इफेक्ट आहे आणि त्याचं कारण त्याच्या पाठीमागे आहे. आणि जो इफेक्ट म्हणून जन्माला आला आहे त्याला जन्म आहे, आरंभ आहे, म्हणून त्याला मरणसुद्धा आहे. ते विनाशी आहे. प्राणमय कोश बदलणारं आहे. म्हणजे काय, तर कधी कधी बघा आपल्याला असं वाटतं की सकाळी उठल्यापासूनच एकदम अशी भरपूर ऊर्जा आपल्या अंगामध्ये आहे असं आपल्याला वाटतं आणि दिवसभर न थकता, न कंटाळता, ब्रेक न घेता सुद्धा आपण व्यवस्थित कामं करू शकतो. तर कधीकधी अगदी सकाळी उठल्यानंतर लगेचच आपल्याला आज काही आपल्याला एवढा उत्साह वाटत नाही आहे असं वाटू शकतं. त्यामुळे प्राणमय कोशाचे हे विकार असतात आणि ते बदलते असतात. आणि जे जड आहे, अचेतन आहे, अचेतन म्हणजे अशा अर्थानं की त्याला जे चैतन्य मिळतं ते त्याचं स्वतःचं नसतं. या अर्थानं जड आहे, अचेतन आहे, बदलणारं आहे, विकारी आहे, जे नित्य नाही ते आत्मतत्व होऊ शकत नाही. प्राणमय कोश हा पंचप्राणांनी बनलेला आहे असं मानण्यात येतं. म्हणजे प्राण जरी एकच असला तरी वेगवेगळ्या त्यांना दिलेल्या कार्यामुळे त्याचे विविध नावं पडलेली आहेत आणि त्यांचे प्रकार पडलेले आहेत. हे पंचप्राण जे आहेत ते कोणते आहेत, तर प्राण म्हणजे जो ज्ञानेंद्रियामध्ये वाहतो, त्यांना शक्ती देतो, तो प्राण. अपान कशासाठी आहे, तर तो मलमूत्र विसर्जनासाठी तो उपयोगी पडतो. त्यानंतर समान वायू जो पचनासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरतो. त्यानंतर व्यान प्राणवायू, तो कशासाठी आहे, तर व्यान हा सर्वांगामध्ये पसरलेला असतो. आणि शेवटचा जो आहे तो आहे
उदान म्हणजे काय, तर स्थूल शरीर नष्ट होताना म्हणजे मृत्यू येताना जो त्या कार्यासाठी उपयोगी पडतो त्याला उदान वायू असं म्हटलं जातं. तर असं मिळून पंचप्राण मिळून हे प्राणमय कोश बनलेला आहे. पण तो नित्य नाही, विकारी आहे, विनाशी आहे. या सगळ्या गोष्टींमुळे त्याला आत्मतत्व आपल्याला मानता येत नाही. आता बघूया त्याच्याही अंतर्गत असलेला मनोमय कोश. मनोमय कोश कशाचा बनलेला आहे, तर तो मनोमय कोश हा ज्ञानेंद्रिय आणि मन यांनी बनलेला आहे. मी आणि माझे बरं का, या दोन भावनांनी मनोमय कोश जागृत झालेला असतो. आणि बऱ्याच वेळेला सगळ्या दुःखांचं कारणही अप्रत्यक्षपणे का होईना ही दोन कारणं त्याला कारणीभूत ठरतात. मनोमय कोशाकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ते सुद्धा जड आहे. कशा अर्थानं, म्हणजे मनाला समजून घेण्याची क्षमता आहे, संकल्प तयार करण्याची क्षमता आहे, वेगवेगळे विचार करण्याची, भावना समजून घेण्याची, भावना प्रगट करण्याची सगळी जरी क्षमता असली तरी या मनाला प्रकाशित कोण करतं, तर चिदाभास. आपण बघितला, चिदाभास म्हणजे आत्मतत्वाचं प्रतिबिंब, रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. या रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेसमुळे मनामध्ये त्याचं प्रतिबिंब पडून मनाला जी जाणीव जागृती आहे, आपल्या रोजच्या व्यवहारात जे आपण जागृत आहे असं समजतो, हा जो अवेअरनेस आहे मनाचा, शरीराचा, तो सगळा त्यानं रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेसमुळे मिळालेला आहे. त्यामुळे मन हे जड आहे, अचेतन आहे, ते बदलणारं आहे, नाही का. मनाची तर बापरे केवढे बदल मी तुम्हाला सांगू, प्रत्येकजणच ते अनुभवत असतो, नाही का. कधी आपण दुःखी असतो, कधी आपल्याला खूप हसू येतं, कधी आपण खूप आनंदी असतो. असे वेगवेगळे मूड्स, नाना तऱ्हेचे मूड्स मन दाखवत असतं आपल्याला. त्यामुळे ते स्थिर आणि नित्य नसतं. त्या मनाच्या सगळ्या बदलांना बघितलं जातं, अनुभवलं जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं. जसं शरीराच्या बदलांनासुद्धा बघितलं जातं, अनुभवलं जातं आणि परीक्षण त्याचं केलं जातं. त्यामुळे मनोमय कोश हा सुद्धा आत्मतत्व होऊ शकत नाही. आता आपण त्याच्याही आतल्या कोशाकडे वळणार आहोत. म्हणजे बघा, आत्तापर्यंत किती कोश आपण बघितले. पहिला वरचा अन्नमय कोश, बरोबर. मग त्याच्यानंतर त्याला सगळा व्यापून टाकणारा, अन्नमय कोशाला आतनं पूर्णपणे व्यापून टाकणारा असा प्राणमय कोश. म्हणून बरं का, प्राणमय कोशाला अन्नमय कोशाचा आत्मा असंही म्हटलं जातं. म्हणजे एक एक कोश आतनं त्याच्या वरच्या कोशाला पूर्णपणे व्यापून टाकत असतो. अन्नमय कोश, मग त्याच्यानंतर प्राणमय कोश बघितला. प्राणमय कोशाला आतनं संपूर्णपणे व्यापणारा मनोमय कोश, तोही आपण बघून झाला. आता मनोमय कोशाच्या अंतर्गत त्याला व्यापणारा असा जो सूक्ष्म कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश. तो कशाने बनलेला आहे, तर तो बुद्धीचे विकार आणि ज्ञानेंद्रिय यांनी तो बनलेला आहे. तो अतिशय सूक्ष्म आहे. तो अगदी आतल्या आत असा असल्यामुळे आता आत्मतत्वाला तो अधिक जवळचा आहे असं सुद्धा मानण्यात येतं. आणि आत्मतत्वाचा प्रकाश विज्ञानमय कोशावर म्हणजेच बुद्धीवर जास्त प्रमाणात पडतो असंही मानण्यात येतं. आता ही जी
आपली ज्ञानेंद्रिय आहेत आणि बुद्धी जी आहे त्याच्यामुळे आपण भौतिक जगताचा अनुभव घेतो, त्याचं ज्ञान आपण घेऊ शकतो. तर या ज्ञानेंद्रियाच्या पाठीमागे देवतांचं अधिष्ठान आहे असं मानलं जातं. म्हणजे काय, आता या देवतामध्येच कुठून आल्या, तर देव म्हणजे प्रकाशक करणारं तत्व किंवा समजून घेण्याची जी क्षमता आहे त्याला प्रकाशित करणारं जे तत्व, त्याला देव किंवा देवता असं म्हटलं जातं. मग त्या अर्थानं आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पाठीमागे प्रत्येक देवता जी आहे त्याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो, तर त्या देवतांच्या म्हणजे प्रकाशक तत्वाच्या अधिष्ठानामुळे आपली ज्ञानेंद्रिय बघू शकतात, ऐकू शकतात, ज्ञान ग्रहण करू शकतात. तर अशा प्रकारे प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं ती देवता ठरलेली आहे. डोळ्यांसाठी कोणती देवता आहे? डोळ्यांसाठी सूर्य देवता मानली गेलेली आहे. नंतर जिभेसाठी वरुण देवता मानली गेलेली आहे. कानासाठी दिशा देवता मानली गेलेली आहे. नाकासाठी अश्विनी कुमार ही देवता मानली गेलेली आहे. आणि त्वचेसाठी वायू ही देवता मानली गेलेली आहे. म्हणजे या त्या प्रकाशित करणाऱ्या तत्वामुळे आपली ज्ञानेंद्रिय कार्यक्षम होतात आणि आपल्याला ज्ञान घडतं. पण मग हे सुद्धा आत्मतत्व ठरू शकत नाही. का? कारण बुद्धीचे अनेक विकार असतात. कधी कधी मला असं वाटतं की मी काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण आपण म्हणतो की नाही, माझी आज काय बुद्धीच चालत नाही बाबा. म्हणजे कधी कधी आपली बुद्धी तेवढ्या कार्यक्षमतेनं काही गोष्टी ग्रहण करू शकत नाही. नंतर कधी कधी आपल्याला काय वाटतं की नाही, आज अगदी जे काय मी शिकतोय ते सगळं अगदी परफेक्ट माझा व्यवस्थित समजलेलं आहे. म्हणजे बुद्धीचे विज्ञानमय कोशाचे हे असे चढ उतार चालू असतात. म्हणजेच काय की ती नित्य नाही, विकारी आहे, बदलणारी आहे, जड आहे आणि ते सगळे बदल हे बघितले जातात, अनुभवले जातात. त्यामुळे विज्ञानमय कोशसुद्धा हे आत्मतत्व बनू शकत नाही. आता आपण वळतोय पंचकोशांपैकी शेवटच्या 5व्या कोशाकडे. पहिला अन्नमय कोश, त्याला आतून व्यापणारा प्राणमय कोश, मग त्याला आतून व्यापणारा कोणता? मनोमय कोश, मग त्याला आतून व्यापणारा हा विज्ञानमय कोश आणि मग सगळ्यात शेवटी आनंदमय कोश. आनंदमय कोशाचं वर्णन मोठं विलक्षण आहे बरं का. आनंदमय कोश म्हणजे काय, तर आपल्यामध्ये जेव्हा आनंदाचे तरंग किंवा वृत्ती उठतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? आनंद वृत्ती. आणि त्या आनंद वृत्तींना म्हणजे मनातील आनंदाच्या विचारांना जेव्हा चिदाभासमुळे प्रकाशित केलं जातं तेव्हा त्या आनंदाचं ज्ञान आपल्याला व्यवस्थितपणे मिळतं. आणि जेव्हा असा प्रकाश त्याच्यावर पडतो तेव्हा त्याला आनंदमय कोश असं म्हटलं जातं. परंतु काय आहे ना की फक्त सुषुप्तीमध्ये बरं का, म्हणजे गाढ निद्रेमध्ये असताना प्रत्येकाला या संपूर्ण आनंदाचा प्रत्यय येतो. खरं म्हटलं तर गाढ निद्रेमध्ये असताना काय घडतं, तर आपलं शरीर कार्य करत नाही, मन बुद्धी हे सुद्धा कार्य करत नाही, बाहेरचे भौतिक जगताचे अनुभव आपल्याला मिळत नाहीत, उपभोग आपल्याला मिळत नाहीत.
हे सगळं नसून सुद्धा आपल्याला गाढ झोपेचा एक अवर्णनीय आणि पूर्णपणे असा आनंद मिळतो. तो कसा मिळतो? तर तेव्हा कारण शरीरामध्ये सूक्ष्म आनंदाच्या ज्या वृत्ती असतात ते सकाळी आपण जागे झाल्यानंतर त्या आपल्याला निदर्शनास आणून देतात की आज झोप अगदी सुंदर लागली होती आणि त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतो. दुर्दैवानं फक्त निद्रेमध्ये जो आनंद आपण घेतो, संपूर्णपणे निखळ कारणाशिवायचा असा जो आनंद घेतो, त्याला आत्मानंद असं जरी म्हणत असले तरी तो अज्ञानपूर्वक असतो. म्हणजे काय? आत्म्याची आत्तापर्यंत आपल्याला जाणीव झालेली नाही, पण तरीसुद्धा अगदी त्याचप्रमाणे आपल्याला केवळ सुषुप्तीमध्ये आत्मानंद मिळतो, पण तो अज्ञानाने सुद्धा परिपूर्ण असल्यामुळे तो खरा आत्मा अनुभव किंवा आत्म्याची प्रचिती त्याला म्हणता येत नाही. असं का? कारण निद्रेमध्ये असताना आपण कारण शरीरामध्ये तेव्हा असतो. स्थूल शरीर निद्रिस्त आहे, आतलं सूक्ष्म शरीर जे मन बुद्धीने बनलेलं आहे ते सुद्धा निद्रिस्त आहे. मग केवळ आपल्या आतलं जे कारण शरीर आहे ते तेव्हा जागृत असतं. कारण शरीर कशाचं बनलेलं आहे? तर प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सत्व, रजो आणि तमो, या त्रिगुणांचा जो संयोग होऊन जे अव्यक्त सूक्ष्म शरीर, म्हणजे आपण म्हणतो की नाही की प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते, ते हेच ते कारण शरीर. सत्व, रजो आणि तमो याचं मिश्रण हे अर्थातच प्रत्येकामध्ये त्याच्या प्रवृत्तीनुसार बनलेलं असतं. तर हे जे त्रिगुणांचं बनलेलं अव्यक्त शरीर आहे त्याला कारण शरीर असं म्हटलं जातं. आणि तिथेच केवळ आपण आत्मानंद अनुभवू शकतो किंवा हा आनंदमय कोश आपण तिथे जास्त प्रमाणात अनुभव घेतो. याचा अर्थ असा आहे का की जागृतावस्थेमध्ये मला आनंदच होत नाही? नाही, तसा अर्थ आपण घ्यायचा नाही, पण पूर्ण आनंद हा निद्रेमध्येच मिळतो. विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्य असं म्हणतात की जागृतावस्थेमध्ये सुद्धा दिवसभर पूर्ण आयुष्यभर आनंदी राहणं हे अगदी कमी जणांना जमतं. जे ज्ञानी असतात तेच हा आनंद घेऊ शकतात किंवा ज्याचं पूर्वसंचिताची ज्याची पुण्याई आहे तो जागृतावस्थेमध्ये सुद्धा हा आनंदमय कोशाचा अनुभव घेतो. याचा अर्थ त्याला दुःख येत नाहीत का? आघात त्याच्यावर होत नाहीत का? होतात, पण त्यातनं शक्यतो सगळी काळजी घेऊन त्याला फेस करून त्याला तोंड देऊन त्यातनं तो लवकर बाहेर पडत असतो. आता आपल्याला सर्वसाधारणपणे कधी आनंद येऊ शकतो, कधी आनंद मिळतो? तर एखादी वस्तू मिळाल्याने, एखादी घटना मनासारखी झाल्यानं. वस्तू मिळून नुसतं चालत नाही, तर त्याचा मालकी हक्क मला मिळाला हवा आणि मला त्याचा उपभोग घ्यायला मिळाला पाहिजे. अशा सर्वसाधारणपणे या कारणांनी आपल्याला आनंद मिळतो. पण आपण तर एकीकडे म्हणतो की प्रत्येकातलं ईश्वरीय तत्व आहे. ते कसं आहे? ते सच्चित आनंद स्वरूप आहे. एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस, ब्लिस. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा आनंदाचा जो कलश आहे, काठोकाठ भरलेला असा जो आनंदाचा कलश आहे, तो प्रत्येकामध्ये ईश्वरानं जन्मजात दिलेला आहे.
मग असं आहे तर मी कायम दुःखी का असते? जर माझ्या हृदयातच ते ईश्वरीय स्वरूप, आनंद स्वरूप, त्याचा कलश जर आहे, तर मला त्याची अनुभूती रोजच्या रोज का होत नाही? तर त्याचं कारण असं आहे की आपल्या मनाचा हा स्वभाव कितीही मिळालं तरी दुःखी राहणं, तक्रार करत राहणं, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, असं सतत असमाधानी राहणं आणि त्यामुळे मन सदैव अशांत असणं. म्हणजे मी याला अशी उपमा देते की आनंदाचा कलश आहे तर खरा, हां, आनंदाचा कलश आहे तर खरा, पण मीच त्याच्यावर घट्ट झाकण घालून टाकते. कोणतं झाकण? तर सदैव कुरकुर करणारं, तक्रार करणारं, कंप्लेंट करणारं, दुःखी राहणारं असं हे जे माझं मन आहे ना, त्या मनाचं झाकण मी त्या आनंदाच्या कलशावर घालते आणि त्यामुळे आतला जो उपजत आनंद मला देवानं दिला आहे त्याचा मला उपभोग माझ्यामुळेच घेता येत नाही. आपण काय समजतो की एखादी वस्तू मिळाली तर मला आनंद होतो, बरोबर? पण नेमकं काय घडतं तेव्हा? जेव्हा वस्तू मिळते तेव्हा माझं मन शांत होतं, पूर्णपणे समाधानी होतं. आणि मन शांत झाल्यामुळे बरं का, मन जेव्हा प्रसन्न, शांत, हसतमुख, समाधानी असतं तेव्हा ते झाकण आपोआप बाजूला होतं आणि कलशातले आनंदाचे तरंग मला त्याचा अनुभव मिळायला लागतो. आपला समज काय आहे की वस्तूमुळे मला आनंद मिळतो, तसं नसून मन शांत जेव्हा होतं किंवा असतं तेव्हा ते आनंदाचे तरंग आपल्याला अनुभवायला येतात. म्हणजेच त्यानं काय सिद्ध होतं? तर त्यानं असं सिद्ध होतं की तुमचं मन जर शांत असेल, एखादी वस्तूचा तुम्ही ध्यास घेतला आहे, प्रयत्न केला आहे, पाठपुरावा केला आहे, तरीसुद्धा जर तुम्हाला ती वस्तू मिळाली नाही तरी तुमच्या मनाची स्थिती बिघडत नाही. तुम्ही ते शांत मनानं जेव्हा तुमचं अपयश पचवता, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू मिळाली नाही तरी तुमच्या समाधान वृत्तीचा जेव्हा भंग होत नाही, उदाहरणार्थ आत्मज्ञानी माणसं, संत सज्जन माणसं, असे जे महात्मे आहेत ते क्षणाक्षणाला आपल्यासारखे विचलित होत नाही. त्यांची बुद्धी, मन हे स्थिर आणि सदैव आनंदी असतं. सकारात्मक दृष्टीनं ते प्रत्येक गोष्ट स्वीकारत असतात. जेव्हा असं मन परिपूर्ण आपल्यामध्येच तृप्त असतं तेव्हा त्यांना एखादी गोष्ट मिळो अथवा न मिळो आयुष्यात, पण ते आपल्याला मनापासून असे आनंदी दिसतात. त्याचं हेच कारण आहे की आनंदाचा कलश जसा त्यांना दिलेला आहे देवानं, तसा तो आपल्यालाही दिलेला आहे. पण आपणच स्वतःच्या हाताने स्वतःचं मन दुःखी करून, विकारी करून ते घट्ट त्याच्यावर झाकण लावतो. त्याला ईश्वर काही करू शकत नाही. तर असे हे आनंदमय कोश. आता उपनिषद आपल्याला असं सांगतात की ह्या पंचकोशांच्या पलीकडे बरं का, त्यांच्या अतीत जाऊन आपल्याला परमतत्व अनुभूती येईल. खरं म्हटलं तर पंचकोशांचं हे स्पष्टीकरण इथे खरं म्हटलं तर संपलं. पण मी जेव्हा चिंतन करायला लागले की पंचकोशांच्या आपल्याला अतीत जावं लागेल,
मग याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, नाही का? अतीत होणं म्हणजे त्यांना ओलांडून जाणं, त्यामध्येच न गुरफटणं. पण म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता त्याच्यामध्ये या पंचकोशांमध्ये जर आत्मतत्व नाहीच आहे, तर मग मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं का? हां, की काय म्हणजे काय आता कशाला मी त्यांच्याकडे बघत बसू? पलीकडे जर ते आत्मतत्व आहे, तर मी तिकडेच डोळे लावून बसतो. तर असा त्याचा अर्थ घ्यायचा नसून मला असं वाटतं की प्रत्येक कोशाकडे नीट निरीक्षण करून त्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांची काळजी घेणं, त्यांची व्यवस्था लावणं म्हणजे त्यांच्या अतीत होणं. आता अन्नमय कोशाचा आपण काय अर्थ घ्यायचा? त्याच्या अतीत होणं म्हणजे जर माझं शरीर हे अन्नापासून बनलेलं आहे, तर मी अन्नाच्या प्रती कृतज्ञता बाळगणं हे माझं कर्तव्य आहे, नाही का? अन्नामुळे माझं भरणपोषण होत आहे. अन्नामुळे जर का मी जिवंत आहे, तर त्या अन्नाला कमी लेखून चालणार नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं उगाच का म्हटलं जातं? तर त्या अन्नाच्या प्रती माझी सदैव कृतज्ञतेची भावना असायला हवी. अन्नाची हेळसांड होता कामा नये, ते फुकट जाता कामा नये. कोणी गरजू किंवा ज्याला गरज आहे, कोणी आपल्याला असा दिसला मनुष्य, तर होता होईल तेवढं अन्नदान करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर अशा दृष्टीनं अन्नमय कोशाचा जर आपण विचार करू लागलो, तर त्यानं मी अन्नमय कोशाला खऱ्या अर्थानं ओलांडून जाते. आता आतील प्राणमय कोश. प्राणमय कोश काय दाखवतो? तर कर्मेंद्रियांना आणि ज्ञानेंद्रियांना आणि शरीराला मिळणारी कार्यशक्ती. मग ती कार्यशक्ती मी फुकट घालवते का? हा आपण विचार करायला नको का? की बाबा माझी कर्मेंद्रिय, हात पाय काही चुकीचं काम करण्यात गुंतलेले आहेत का? काय मी पापकर्म करतोय का? मी योग्य दिशेने माझं आयुष्याच्या कर्मांचा आराखडा चालू आहे का? की माझी प्राणमय कोशाची ऊर्जा मी नको त्या ठिकाणी घालवतोय आणि माझ्या आयुष्याचा जो स्तर आहे तो मी त्यानं खाली नेतोय का? या सगळ्याचा विचार करून मग सजगपणे भानावर येऊन की मला प्राणमय कोश जी ऊर्जा देते त्याला सर्वप्रथम रोज थँक्यू म्हणणं, की बाबा तुझ्यामुळे माझे हातपाय चालत आहेत, तुझ्यामुळे मी कार्य करू शकतो आहे. ही कुठेतरी आनंदाची, कृतज्ञतेची भावना ठेवून मग त्याचं संवर्धन करणं, त्याचं विकसन करणं, उगाचच मनस्ताप करून, उगाचच अनावश्यक अति शारीरिक कष्ट करून ती ऊर्जा गरज नसताना तशी ती घालवणं मग योग्य ठरेल का? त्यामुळे त्याचं संवर्धन करणं, त्याचा विचार करणं आणि ती विकसित करणं. कशी विकसित करणं? योग्य आरोग्यशैली ठेवून, योग्य अन्नपदार्थ खाऊन. अशा प्रकारे जर आपण प्राण ऊर्जा, अन्न, व्यायाम, आपली मनस्थिती नीट ठेवणं, या सगळ्या गोष्टींनी आपण प्राणमय कोशाची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. आणि तशी घेऊनच आपल्याला त्याच्या आतीत व्हायचं आहे. आता वळूया त्याच्या आतील मनोमय कोशाकडे. मनोमय कोशाचं तर काय सांगावं? आपण सगळेच जण मनाचे हे सगळे बदलते मूड्स आणि बदलते सगळे विकार हे नेहमीच अनुभवत असतो. पण त्यानं मनोमय कोशाची जी ऊर्जा आहे ती किती खालावली जाते याचा आपण विचार करायला हवा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जे म्हणतात ते अगदी 100% खरं आहे. त्या मनाला सांभाळावं लागतं, गोंजारावं लागतं. सतत त्याला नावं ठेवूनसुद्धा चालत नाही. त्याला नीट सांभाळलं की ते सुद्धा व्यवस्थित विधायक कर्म ते करायला लागतं. आता
मनोमय कोशाच्या सामर्थ्याबद्दल मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. बरं का, की मनाच्या सामर्थ्याचा काही जण एवढा काही उपयोग करून घेतात आणि आयुष्य अगदी त्याचं सोनं करून टाकतात. एक उदाहरण मी तुम्हाला देते. श्रीमती दीपा मलिक यांचा जन्म 1970 साली झाला, पण 1999 साली बरं का, त्या अवघ्या 29 वर्षाच्या असताना त्यांच्यामध्ये असं निदान झालं की स्पायनल ट्यूमर निघाला आणि तो काढण्यासाठी त्यांच्यावर ऑपरेशन्स करावी लागली. तो ट्यूमर बाहेर पडला, पण त्यामुळे त्यांना पॅरालिसिस होऊन कमरेपासूनच्या भागापासून त्यांना अपंगत्व आलं. किती तरुण होत्या बघा त्या, 29वे वर्ष. 2 लहान मुली पदरात होत्या. त्यांचे मिस्टर सैन्यामध्ये मेजर आहेत. तर असा बिकट प्रसंग त्यांच्यावर आला. एखादी व्यक्ती तर नैराश्याच्या दरीत स्वतःला ढकलून कायमचं तिनं आयुष्य उपभोगणं नाकारलं असतं. परंतु श्रीमती दीपा मलिक या अत्यंत खंबीर मनानं त्यांनी या संकटाचा मुकाबला करण्याचं ठरवलं आणि त्यांनी पॅरालिम्पिकमध्ये 2016 पॅरालिम्पिक गेम्समध्ये त्यांनी सिल्वर मेडल मिळवलं. त्याचप्रमाणे त्यांना 2012 अर्जुन पुरस्कार देण्यात आला आणि 2017 त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या नावावर 23 आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पोर्ट्सच्या संदर्भात दिले गेले आहेत आणि 68 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ग्लोबल वुमन असं त्यांना इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटीनं त्यांना त्यांचा तो गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजेच काय, त्यांनी आपल्या शरीरातल्या आतल्या मनोमय कोशाची किती व्यवस्थित काळजी घेतली. बाहेरनं अन्नमय कोश म्हणजे स्थूल कोश, त्याची अवस्था बिकट झालेली होती. खरं म्हटलं तर एखादा खचूनच जायचा. पण तसं न करता त्यांनी एवढे सगळे पुरस्कार मनोमय कोशाला सामर्थ्य देऊन त्या सामर्थ्यावर त्यांनी शारीरिक जो त्यांना अपंगपणा आलेला होता त्याच्यावर सुद्धा त्या मात करू शकल्या. म्हणजे मला सांगायचं आहे काय, की प्रत्येक कोशाकडे व्यवस्थित काळजी, त्याची निगा राखणं, त्याची सगळ्या बाजूनी काळजी घेणं आणि मगच आपण त्याच्या आतीत जाऊ शकतो. आता वळूया विज्ञानमय कोशाकडे. तर विज्ञानमय कोशाच्या बाबतीत बरं का, बुद्धीच्या बाबतीत किंवा मेंदूच्या क्षमतेच्या बाबतीत मी जरा लेटेस्ट जी सायकॉलॉजी आहे त्याचा आधार घेऊन थोडंसं काहीतरी सांगू बघते. पूर्वी आपल्याला असं वाटायचं की जसजसं वय वाढत जातं तसतसं मेंदूची क्षमता कमी व्हायला लागते. पण आता शास्त्रज्ञांना असं अनुभवायला आलं आहे की जर आपण चिकाटी ठेवून वय जरी झालं तरी बुद्धीचा, मेंदूच्या क्षमतेचा उपयोग करत राहिलो तर मेंदू आपल्याला शेवटपर्यंत साथ देतो. अर्थात त्यासाठी काही गोष्टींचा आपणहून प्रयत्न करणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्याला न्यूरोप्लॅस्टिसिटी असं म्हटलं जातं बरं का. या विज्ञानमय कोशाचं आपल्याला काळजी घ्यायची असेल, बुद्धीचं संवर्धन विकसन करायचं असेल तर न्यूरोप्लॅस्टिसिटीचे रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील. काय सांगतात ते? काही नाही, साध्या गोष्टी बरं का, की तुम्ही सतत काही ना काहीतरी नवीन शिकत राहायचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये कला असू शकतात, चित्रकला, संगीत, नंतर अनेक गोष्टी तुमच्यामध्ये, गार्डनिंग, या सगळ्या ज्या तुमच्यामध्ये क्षमता असतील त्याचा तुम्ही प्रयत्नपूर्वक
त्या विकसित करत राहणं, त्यानंसुद्धा तुमच्या मेंदूमधील न्यूरॉन्स हे ॲक्टिवेट व्हायला लागतात. साधं रोजचं तुम्ही जरी गाणं म्हटलं, गाणं जरी म्हटलं तरीसुद्धा आपली बुद्धीची क्षमता वाढू शकते. नंतर आपले जे ठराविक सवयींचा पॅटर्न आहे, त्या एरवी रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असतातच, पण अधूनमधून त्याच्यातनं काहीतरी चेंजेस करत राहणं, प्रवास करत राहणं, लोकांशी समाजामध्ये मिळणं, मिसळणं, ऐकणं, ऐकून घेणं, या सगळ्या गोष्टींनी आपला मेंदू हा कार्यक्षम राहतो. फक्त तो राहावा यासाठी आपल्याला मेहनत आणि जबाबदारी घ्यावी लागते. आता यासाठी सुद्धा मी एक छोटंसं उदाहरण देते. महिला शास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी, बरं का, त्यांचा जन्म 1917 साली झाला, मृत्यू 2006ला झाला. त्या रसायनशास्त्रज्ञ होत्या. जन्म 1917 म्हणजे तुम्ही विचार करा की त्या काळी महिला शास्त्रज्ञ होणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. 1936मध्ये त्या सायन्स ग्रॅज्युएट झाल्या. 38मध्ये त्या MSc झाल्या आणि 44मध्ये त्यांनी PhD डॉक्टरेट सायन्समध्ये त्यांनी प्राप्त केली. त्यांच्यावर सुद्धा अनेक संकटं आली, दुःखांचे आघात झाले, पण त्यातून त्यांनी मनाला आणि बुद्धीला सावरून स्थिर केलं आणि अनेक त्यांनी संशोधन केलं. जसं की त्यांनी एपिलिप्टिक ड्रग त्यांनी तयार केला. त्याशिवाय अँटी मलेरिया ड्रग्सची निर्मितीसुद्धा त्यांच्या संशोधनानं त्यांनी पार पाडली. 1961मध्ये त्यांना शांती स्वरूप भटनागर हा अतिशय मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला. 1975मध्ये त्यांना पद्मभूषण ही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. राज्यसभेच्या त्या 1982 ते 90पर्यंत सदस्य होता. म्हणजेच काय की दुःख, संकट, आघात हे कुणालाही चुकलेले नाहीत. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकजण त्या यातनांमधून जात असतो. हे जरी कटू सत्य असलं तरीसुद्धा त्या दरीमध्ये चढकून न पडता त्यातनं बाहेर पडून स्वप्रयत्नानं, जिद्दीनं आपल्याला पुढे पुढे मार्ग काढावे लागतात. याच अर्थानं ही दोन्ही उदाहरणं मी आत्ता दिली. याचं कारण हेच आहे की हे स्थूल शरीर आणि त्यातले आतले कोश यांचं नुसतं रचना जाणून घेऊन महत्त्वाचं नाही, तर त्यासाठी कार्य करणं, जागृत राहणं आणि त्यांचं संवर्धन करणं ही सुद्धा आपली तेवढीच जबाबदारी आहे. आता शेवटच्या कोशाबद्दल मी असं सांगेन, आनंदमय कोश. तर देवाने आपल्याला आनंदाची देणगी खरं तर दिलेलीच आहे. नाही, मी काय म्हणते की आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात अगदी 365 दिवस 100% कुणालाही आनंदी राहणं शक्य नाही. बी प्रॅक्टिकल. छोटे मोठे काही ना काही त्रास होत असतात, मान्य आहे मला. त्यामुळे 100% आपल्यासारखे सामान्य संसारी जीव तो आनंद उपभोग घेऊ शकत नाही. ही जरी मर्यादा खरी असली तरीसुद्धा, बरं का, तरीसुद्धा आता मला जर समजलं आहे की माझ्या अंतरंगामध्ये हे आनंदाचं धन दिलेलं आहे, आनंदाचा खजिना, आनंदाचा कलश मला जर मिळालेला आहे, तर मी माझ्या मनाला समजावणं, माझ्या बुद्धीला नीट त्याचं आयोजन करणं, छोट्या छोट्या दुःखांमध्ये कोण काय बोलला, आज तो बोलला, मग परवा असं झालं, या छोट्या छोट्या ज्या क्षुल्लक आहेत त्या गोष्टींमधनं तरी आपल्याला नक्कीच मन बाहेर काढता आलं पाहिजे. त्यामुळे आनंदमय कोशाचा सुद्धा आपण ह्या दृष्टीनं विचार करून मी माझ्या अत्यंत दुर्लभ अशा मनुष्य जन्माचं खऱ्या अर्थानं सार्थक करते की नाही याचा विचार करून आपण ह्या सर्व कोशांचा विचार करून
त्याप्रमाणे जाणीवपूर्वक आयुष्य जगणं म्हणजे परमतत्वाच्या पंचकोशांच्या अतीत होणं, असं मी व्याख्या तयार करू इच्छिते. तर असा आहे पंचकोश आणि पंचकोशांच्या अतीत असलेलं आत्मतत्व. हे आपल्याला मात्र जे आहे ते कसं मिळवावं लागेल, तर त्यासाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्याबद्दल मी एक वेगळा एपिसोड घेईनच. पण कोणत्या त्या? तर विवेकपूर्ण आयुष्य, मग त्यानंतर येतं वैराग्य, मग त्यानंतर तिसरी गोष्ट षटसंपत्ती. बरं का, 6 गुण आपल्याला आत्मसात करावे लागतात. आणि चौथं मुमुक्षत्व म्हणजे काय, की परमात्म्याची ओढ लागणं. या 4ही गोष्टी त्या परमतत्वाचा शोध घेण्यासाठी आवश्यक ठरतात. आत्ता इथे पंचकोशांना कसं ओलांडून जायचं, पंचकोश म्हणजे नेमकं काय, ते आपण इथे समजावून घेतलेलं आहे. हा एपिसोड मी इथे थांबवत आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पंचकोशांची व्यवस्थित काळजी घ्या, आनंदी राहा, प्रसन्न राहा, अशा मी शुभेच्छा देऊ इच्छिते. या एपिसोडचा मी शेवट जरी इथे करत असले तरीसुद्धा असे अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की तुम्हाला जर माझे कार्यक्रम आवडत असतील तर तुम्ही कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.